कार्यक्रमाचं चांगलं आयोजन त्यांनी केलं, त्यांचे आभार मानतो. पूर्ण आपला हळकुळे परिवार इथे आवर्जून उपस्थित आमचे सगळे जे समाजातले युवक कार्यकर्ते आहेत, ते पक्षासोबत काम करतात, आपापल्या संघटनेच्या माध्यमातून पक्षाला पाठिंबा देत आहेत. त्याची प्रमुख उपस्थिती इथं आहे. त्याच्यामध्ये आपले महेश नालागावे, राजू हिंगणे, उमाकांतजी, अमोल, राजू पाटील, बसवेश्वर पुजारी, उमाकांत मुरले, तुषार भीमाशंकर, अमर, चंद्रकांत बागवे, श्रीनिवास पटुरे, प्रशांत आणि दीपक, सगळे आमच्या याच्यामधले काही पत्रकार आहेत, काही बूथवर आहेत, काही युवा काँग्रेसच्या संघटनेमध्ये पहिल्यापासूनच आमच्यासोबत चांगलं काम करण्यात सचिवपदी त्यांची निवड झाली. काही आमचे युवा मंचमध्ये देखील चांगल्या प्रकारचं काम त्यांचं करतात. आणि आज या प्रसंगी या समाजाच्या युवकांशी भेट करताना आताच आपल्यासमोर मनोगत व्यक्त करताना सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं की आपल्या लातूरचा विचार, लातूरची संस्कृती, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांपासून चाललेला राजकीय वारसा आदरणीय विलासराव देशमुखांना मिळाला. त्यांच्या माध्यमातून आता पुढं काकांनी चांगल्या पद्धतीने चालवलं होतं. आम्ही बहेरला पण संधी दिलेली आहे. शैलेजी पाटील आमच्यासोबत प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करायला असतात आणि कुठेतरी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा हा विचार पक्षाच्या माध्यमातून असेल, संघटनेच्या माध्यमातून असेल आणि युवकांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी आपण ऐकून घेतल्या पाहिजे. आणि मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की 2014ची निवडणूक फक्त 2014 पुरती सीमित नाहीये. खऱ्या अर्थाने 2014ची निवडणूक जसं 1980ला साहेबांना आमदारकीची संधी मिळाली,